रॅगिंगला कंटाळून बेपत्ता झालेला विद्यार्थ्याचा अद्यापही शोध नाहीये। तन्मय वंगे असं या विद्यार्थ्याचं नाव आहे। 1 महिना उलटलाय तरीही तन्मयचा शोध लागत नाहीये। पुण्याच्या बीजे मेडिकल महाविद्यालयामध्ये सहकारी विद्यार्थ्याच्या रॅगिंगला कंटाळून बेपत्ता झालेला तन्मय अजय वंगे याचा अद्यापही शोध लागलेला नाहीये। 1 महिना उलटलाय तरीही तन्मयचा शोध हा सुरूच आहे। कुटुंबीय हतबल आहेत। या सगळ्या संदर्भात खरं तर आता मात्र तन्मयचे वडील अजय वांगे यांच्याशी संवाद साधले आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे। तन्मय वंगे हाल बेपत्ता होऊन तब्बल 1 महिना झाला, अद्याप त्याचा शोध लागला नाही आणि या सगळ्या विषयी बोलण्यासाठी तन्मयचे वडील अजय वंगे सध्या आपल्या समोर आहेत। अजयजी, 1 महिना झाला, पोलिसांना अद्याप तुमचा मुलगा सापडलेला नाही, हतबल आणि हताश आहात। जवळजवळ 18 जुलैला माझा मुलगा गेलेला आहे। 18 जुलैला तो कॉलेजच्या हॉस्टेलमधून गेलाय, बेपत्ता झाला। त्यानंतर 20 तारखेला आम्ही ही केली, तक्रार दाखल केली। त्यानंतर पोलीस तपास करत आहे, परंतु कॉलेजला परत आम्ही 20 तारखेला पण सांगितलं, 22 तारखेला सांगितलं आणि परत 27ला लेखी लेटर दिलं, परत 30ला एक लेखी लेटर दिलं। हो, सांगितलं होतं। मे मध्ये सुट्टीला आमच्याकडे आला होता, त्यावेळी मला आणि त्याच्या आईला दोघांना पण सांगितलं होतं की असं मुलं लोकलची मुलं आहेत आणि ते त्रास देतात, परंतु त्यांची नावं आम्हाला त्यानं सांगितली नाही। काय त्रास देतात? मानसिक त्रास, त्याला गावाकडनं आलाय, तुला कळत नाही, कसं वागायचं कळत नाही, मित्र मैत्री काय, प्रेम काय, ह्याच्या बाबतीत काही तुला समजत नाही, अभ्यास आमच्यावर तो अवलंबून आहे अभ्यासाला, अशा बाबतीमुळे मानसिक त्रास दिलेला त्याला। आणि तो एवढा त्रास दिला की त्यानं त्याच्या शाळेच्या मित्रांना पण सांगितलं होतं। काय, मी कमिशनर साहेबांना पण भेटलेलो ह्याबद्दल, त्यांना पण पत्र दिले की बाबा या मुलांची नावं लिहून सुद्धा, मुलांची नावं देऊन सुद्धा त्यांनी अद्याप मला बोलवून घेतलं होतं। कमिशनर साहेबांनी सांगितल्यावर बंडगार्डन पोलीस स्टेशनने बोलवून घेतलं होतं, ते त्यांनी सांगितलं की गुन्हा दाखल करून घ्या, परंतु त्यांनी अजून पण गुन्हा दाखल करून घेतलेला नाही। लोकशाहीसाठी मी चंद्रशेखर भांगे, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।